हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण अन्नमात्रा म्हणजेच मात्राशुद्धी हा चॅप्टर बघणार आहोत. अष्टांग हृदयचा. ओके, 8वा चॅप्टर. ओके, सो याच्यामध्ये काय की मात्रा कशी असायला पाहिजे आपल्या आहाराची. ठीक आहे. सो जर हे नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला खालील नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा आहे, तुम्हाला नोट्स मिळून जातील. ठीक आहे. सो आता अन्नमात्रामध्ये सर्वात फर्स्ट काय आहे याच्यामध्ये त्याचे श्लोक. ओके, श्लोक इथे लिहिलेले आहे, हे तुम्ही पाठ करायचे तर करू शकता. ओके, ज्यांच्याकडून होत आहे त्यांनी करायचं, ज्यांच्याकडून नाही होत आहे काही हरकत नाही. याचं आपल्याला अर्थ समजला पाहिजे. बेसिक म्हणजे काय लिहिणार आपण पेपरमध्ये जर क्वेश्चन आला तर. बघा, सर्वात फर्स्ट आहे अन्नमात्रा. तर नेहमी योग्य मात्रेत भोजन करावे. ठीक आहे. गुरु किंवा लघु योग्य प्रमाणात आहार घ्यावा. ठीक आहे. गुरु अन्न अर्धपोट भरेपर्यंत खायचं आहे. म्हणजे आपलं पोट म्हणजे जे पण आपण सपोज नुसतं गुरु अन्नच घेतोय, जड अन्न, तर ते फक्त अर्धपोट भरेपर्यंत घ्यायचं. आणि जर एकदम हलकं अन्न घेतोय तर ते पोटभर खायचं आहे, पण तरी पण थोडीशी जागा तिथे रिकामी ठेवायची. आणि जेवढे अन्न सुखाने आणि विना त्रास जाते तेवढेच अन्न घ्यायला पाहिजे. एक्सेस ओव्हर इटिंग करायची नाही. ओके. हीन मात्रा म्हणजे काहीतरी कमी मात्रा. हीन मात्रेत भोजन केल्यास काय होतं, वातव्याधी उत्पन्न होतात. म्हणजे काही लोक कमी जेवतात तर काय होतं, त्यांना वातव्याधी लवकर होतो. पुष्टी, बल, तेज, ओज उत्पन्न होत नाही त्यांना. राईट. अतिमात्रा म्हणजे अति खाल्ल्यावर काय होतं, अधिक प्रमाणात भोजन केल्यास सर्व दोष प्रकोपित होतात आणि अपक्व अन्नासोबत ते दोष उदरात दाबले जातात. ठीक आहे, ॲबडॉमेनमध्ये. आणि ते दोष आमाशयात प्रवेश करून विष्टंभ, अलसा किंवा विसूचिका व्याधी उत्पन्न करतात. ठीक आहे. सो हे व्याधी उत्पन्न करतात ते. ठीक आहे. सो हे आपण पुढे बघणारच आहोत. आणि आता बघा, आता फोर्थ आहे बघा पॉईंट, अलसक म्हणजे काय तर बघा, पोट पूर्ण भरेपर्यंत खाल्ल्यानंतर अन्न हालचाल करू शकत नाही. राईट. मग ऊर्ध्व मार्गाने उलटीद्वारे ते काही जे अन्न आहे, राईट, तर ते ऊर्ध्व मार्गाने म्हणजे उलटी करून किंवा अधोमार्गाने अतिसार, डायरिया होऊन सुद्धा बाहेर येत नाही. बघा, जास्त अन्न खाल्लं आपण मग ते तसंच राहतं, त्याचं प्रॉपर डायजेशन होतच नाही, हालचाल होतच नाही अन्नाची. राईट. सो मग ते पचणार नाही, तर मग ते उलटीद्वारेही येत नाही आणि अतिसार म्हणजे डायरियासुद्धा होत नाही. म्हणून काय होतं, त्याचे पचन होत नाही आणि ते आमाशयात तसंच पडून राहते पोटामध्ये. आणि दॅट्स वाय त्याला काय म्हणतात, अलसक. म्हणजे काय, ऊर्ध्व आणि अधोनी बाहेर येत नाही, तसंच पडून राहते. ठीक आहे, याला अलसक म्हणतात. ओके. आणि आता नेक्स्ट आहे विसूचिका. तर विसूचिका बघा, थोडा डिफरन्स आहे की वातादी दोषाने प्रकोपित अन्न ऊर्ध्व मार्गाने उलटीद्वारे व अधमार्गाने अतिस्वराद्वारे बाहेर पडते आणि सुया टोचल्याप्रमाणे वेदना होते. याच्यामध्ये काय होतं की आपण अन्न खातो आहे पण वात दोष तिथे वाढतो आणि ते ऊर्ध्व किंवा अधोमार्गाने बाहेर पडते, पण तिथे आपल्या पोटामध्ये सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात. म्हणून त्याला काय म्हणते, विसूचिका. ठीक आहे, नावातच आहे. आता अलसक आणि विसूचिका यात प्रकोपित दोषांची लक्षणे कशी असणार. ठीक आहे. प्रकोपित वात लक्षण काय असणार, शूल होईल, अनाह होईल, कंप होईल, भ्रम होईल आणि स्तंभ होईल. ओके. बघा, अलसक आणि विसूचिका हे दोन मोस्ट सिमिलर आहेत. ठीक आहे, फक्त त्याच्यात थोडाफार डिफरन्स असतो. ठीक आहे. आणि प्रकोपित पित्ताचं लक्षण काय दिसणार याच्यामध्ये, ज्वर, अतिसार, अंतर्दाह, तृष्णा, मूर्छा. प्रकोपित कफाचं लक्षण काय दिसेल, उलटी, अंगजाड्य, वाचा बंद होणे, जास्त थुंकी येणे. राईट. तर इथे दिले अलसक हेतू कारणे. अलसकची कारणे काय होतात, कशामुळे होतात की अलसक हा रोग दुर्बल, मंद अग्नी किंवा वेग धारण करणाऱ्या व्यक्तीला होतो. ठीक आहे. आता दंड अलसक. ठीक आहे, हा आहे अलसकचा एक उपपॉईंट. ठीक आहे, उपप्रकार म्हणू शकतो आपण त्याला एक. सो दंड अलसक त्याच्या नावातच आहे. दंड म्हणजे काहीतरी एका दंडासारखा. राईट. सो बघा, दोष प्रकोपित होऊन ते सूक्ष्म वाहिन्यामध्ये जाऊन बसतात. दोष प्रकोपित होतात अन्न जास्त खाल्ल्यावर. राईट. आणि ते सूक्ष्म आपल्या नाड्यामध्ये जाऊन बसतात आणि सर्व देहामध्ये दंडाप्रमाणे म्हणजे दंड एकदम टाईट असतो. राईट. सो त्याप्रमाणे ते ताठ करून टाकतात आणि त्याला दंड अलसक म्हणतात. ठीक आहे, एकदम आपलं स्टिफ करून टाकतं बॉडीला. राईट. तर त्वरित प्राण जाऊ शकतो, दंड अलसक इज असाध्य रोग. राईट. मग इथे लिहिले असाध्य व्याधी आहे हा आणि याचा उपचार करू नये. जर तुमच्याकडे पेशंट आला दंड अलसकवाला, त्याची लक्षणं बघायची आणि त्याची ट्रीटमेंट करायची नाही. ओके. त्याला तुम्ही नेक्स्ट डॉक्टरकडे पाठवू शकता. ठीक आहे. आता आमविष काय आहे बघा, नावातच आहे याच्यात की विरुद्ध आहार जेवणावर जेवण केल्यास आमविष होते. म्हणजे विरुद्ध आहार खाल्ला, अपोजिट, किंवा
जेवण केलं होतं अर्ध्या घंट्याआधी, परत डबल एकदा जेवण केलं, सो याच्यामुळे होतो विष तयार. लक्षणे विषासारखी असतं त्याची, राईट. तत्काळ मृत्यू होतो आणि असाध्य व्याधी आहे, ठीक आहे. आणि विरुद्ध चिकित्सा केली जाते, ठीक आहे. विषासाठी शीत आणि आमासाठी उष्ण चिकित्सा केली जाते, ठीक आहे. त्याच्यामुळे हा असाध्य व्याधी आहे. कारण बघा, आम विष आहे, ठीक आहे, म्हणजे आम पण आहे त्याच्यामध्ये आणि विष पण तयार झाले, ठीक आहे. मग आपण जर विष कमी करायचं तर आपण शीत उपचार देणार आणि कमी करायचं तर आपण उष्ण उपचार देणार. मग दोन्हीसुद्धा एकदा देऊ शकतो का? नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यात कॉम्प्लिकेशन देतात आणि दॅट्स वाय ते असाध्य व्याधी आहे, राईट. आता साध्य आम चिकित्सा. आता साध्य जे काही आम होतं, राईट, पोटामध्ये जास्त न खाल्ल्यावर किंवा कशामुळे सुद्धा आम तयार झालं, त्याची साध्य चिकित्सा कोणती आहे, ठीक आहे. वेखंड पूड, सेंध, मदनफळ ही औषधे गरम पाण्याबरोबर घेऊन उलटी करू शकतो आणि मग पोट शेकायचं, ठीक आहे. आणि मलवाताचे अनुलोमन करण्यासाठी फलवर्तीची योजना करायची, ठीक आहे. आता विषसूचिकाची चिकित्सा काय करू शकतो? अग्निकर्म करू शकतो, पाशणीच्या ठिकाणी अग्निकर्म करू शकतो आणि उपवास किंवा विरेचन करायचं आपल्याला, ठीक आहे. आता अजीर्णाचे प्रकार बघा, ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट आहे आमजीर्ण, ठीक आहे. याचं लक्षण कसं असतं? आमजीर्ण झाल्यावर काय होतं बघा, कफदृष्टी झाल्यास होते. आमजीर्ण केव्हा होतं? जेव्हा कफाची दृष्टी होईल, ठीक आहे. नेत्रप्रदेश, गालांना सूज येते, जेवल्याप्रमाणे ढेकर येतो, तोंडास पाणी सुटते, मळमळ होते, अंग गौरव होतं, ठीक आहे. कफाचे लक्षण तुम्ही लिहू शकता. आता सेकंड आहे विष्टब्ध जीर्ण. तर हे लक्षात ठेवा, विष्टब्ध आणि विदग्ध, ठीक आहे, कन्फ्यूज करू नका. विष्टब्ध केव्हा होतं? वातदुष्टी झाल्यानंतर आणि याच्यामध्ये शूल, मलावरोध, पोटफुगी, अशक्तपणा येतो, ठीक आहे. विष्टब्ध वात. आणि विदग्ध अजीर्ण कशामध्ये होतं? पित्तदुष्टी झाल्यामुळे होईल, राईट. याच्यामध्ये तृष्णा, मूर्छा, भ्रम, आम्लोद्गार, दाह हे लक्षणे दिसून येतात, ठीक आहे. एवढं आपल्याला कॉमन माहीत पाहिजे, विष्टब्ध, विदग्ध आणि आमजीर्ण, ठीक आहे. आता अजीर्णाची चिकित्सा काय करू शकतो? तर आमजीर्णासाठी लंघन करावे, विष्टब्धाजीर्णासाठी स्वेदन करावे आणि विदग्ध अजीर्णासाठी वमन करावे, राईट. आता विलंबिकाचे लक्षण. विलंबिका काय? तर अधिक वाढलेला आमदोष महास्रोतसात चिटकून लीन होऊन बसल्यास विलंबिका होते, ठीक आहे. एक्सेस जर आमदोष झाला तर तो चिकटून बसतो, राईट. आता रसशेषाजीर्ण हे सुद्धा आहे बघा, अन्न पूर्ण जीर्ण झाल्यानंतर पण अपक्व रस आमाशयात शिल्लक राहतो, अन्न खाण्याची इच्छा नसते आणि हृदयस्थानी शूल किंवा जडपणा होतो, ठीक आहे. आणि यात काही न खाता झोपायला पाहिजे, चिकित्साही आणि भूक लागल्यास लघु आहार घ्यायला पाहिजे, ठीक आहे. आता अजीर्णाचे सामान्य लक्षण काय? कॉमन सिम्पटम्स बघा, मलाचा अवरोध किंवा अतिप्रवृत्ती होऊन जाईल, पोट फुगेल आणि स्वमार्ग सोडून दुसरीकडे वायू फिरेल आणि ग्लानी येईल, चक्कर येईल, अंग जड पडेल, ठीक आहे. आता पॉईंट आहे 17वा, अहिताशन म्हणजे अनहेल्दी डाईट, ठीक आहे. याच्यामध्ये पण आहे की समआसन म्हणजे इक्वल. याच्यामध्ये बघा काय आहे, पथ्यकर आणि अपथ्यकर पदार्थ एकाच वेळी खाणे, ठीक आहे. म्हणजे पथ्यकर आणि अपथ्यकर त्याला सम म्हणजे एकाच वेळी खाण्याचं त्याला म्हणतात समशन, ठीक आहे. आणि अध्यशन म्हणजे काय? तर भोजन केल्यानंतर परत थोड्या वेळाने भोजन करणे. अध्यशन म्हणजे काय बघा, अध्य म्हणजे अधिक असं आपल्याला साऊंड करतं. म्हणजे असं आपण करू शकतो लक्षात ठेवायला की परत जेवणे, जेवल्यानंतर सुद्धा परत एकदा थोड्या वेळाने जेवणे, ठीक आहे. आणि विषमासन म्हणजे काय? विषम, ठीक आहे, ऑड. सो याच्यामध्ये काय करू शकतो की अकाली खाणे म्हणजे काही डेफिनेट वेळ नाही आहे, केव्हासुद्धा खाऊ खाणे, कोणीही केव्हाही खातं, ठीक आहे. थोडं किंवा खूप खाऊ शकतो, त्याच्यामध्ये विषम आहे ना, ते ऑड आहे, राईट. आता भोजनची विधी हे क्वेश्चन येऊ शकतो मे बी. आता भोजनची विधीचा हा श्लोक आहे, ज्यांना झाला त्यांच्यासाठी गुड, ज्यांना नाही झाला त्यांनी फर्स्ट लाईन आणि लास्ट लाईन करा आणि मदत डॉट दिले तरी चालतं, ठीक आहे. आता स्नान करून हातपाय धुवून षडरसयुक्त योग्य समयवर आणि मधुर रसयुक्त तोंड धुवून अन्न खायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये टिपिकली अन्न कसं खायचं, अन्न कसं असलं पाहिजे, हे जे डेली आपल्या सवयी असतात ते सांगितलेलं आहे, ठीक आहे. जास्त घाईघाईने किंवा जास्त हळू नाही खायचं आहे. सर्वात आधी पित्तर
देव, अतिथी, बालक व वृद्ध यांना द्यायचे. आपले स्वास्थ्य, प्रकृती, आत्म्याचा विचार करून अन्न खायला पाहिजे. भोजनाची निंदा करायची नाही आहे. भोजन करताना बोलायचं नाही आहे, हसायचं सुद्धा नाही आहे. प्रिय व्यक्ती, मित्र यांच्यासोबत भोजन करायला पाहिजे नेहमी. आणि घाणीत बसू नये आणि स्वच्छ ठिकाणी बसावे. ठीक आहे, हे काही आहे. तरी किलाट, कुर्चिका, दही, क्षारी, शुक्त, कृश व शुष्क मांस, डुक्कर, मेंढा, गाय, म्हैस यांचे मासे, ठीक आहे, उडीद, पावटे, कमलकंद, भिशी यांचे नित्य सेवन करू नये सांगितले. ओके. आता भोज्य पदार्थ, त्याचे खाण्याचे पदार्थ कसे असायला पाहिजे, कोणते आहेत? गरव्या भाताचे तांदूळ, गहू, जव, साठे तांदूळ, जंगल मांस. आता हे साखर, मूग, घृत, पावसाचे पाणी, दूध, मध, सेंद्रिय याचे नित्य सेवन करायचे. आता हे जे डेली लाईफमध्ये खातो ते तुम्ही लिहायचे इथे. ठीक आहे. आता भोजनाचे प्रमाण कसे असले पाहिजे? आमाशयाचे 4 भाग करायचे आपल्याला. आमाशय आपल्या स्टमकचं. ओके. सो त्याच्यामध्ये 2 भाग अन्न टाकायचं आहे, 1 भाग पाणी प्यायचं आहे आणि 1 भाग रिकामा सोडायचा आहे. त्याच्यामध्ये वातादी दोष तिथे साठून राहतील. ठीक आहे. म्हणजे त्याचं मिक्सचर होण्यासाठी, डायजेशन होण्यासाठी तेवढा 1 भाग रिकामा ठेवायचा आपल्याला. ओके. कधीही फुल पोट भरून जेवण करायचं नाही. तर अनुपान काय आहे? तर जेवल्यानंतर किंवा आपण कोणतीही गोष्ट खातो, ठीक आहे, तर ते खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर जे आपण सपोज आपण औषध घेतो आहे, ठीक आहे, औषध घेतल्यानंतर आपण पाणी पितो किंवा काही चूर्ण असतं तर त्याच्यानंतर आपण दूध घेतो. सो हे जे दूध, पाणी, हे जे आहे गरम पाणी, थंड पाणी, सो हे याला म्हणतात अनुपान. ठीक आहे. एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर घेण्याचे द्रव्य पदार्थ. ठीक आहे. बघा, जेवल्यानंतर पिले जाणारे. ठीक आहे. आता याचं काय आहे? तर यवाचे, गव्हाचे पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी प्यावे. आता आयुर्वेदाने डायरेक्ट सांगितले की काय खाल्ल्यानंतर कोणतं अनुपान पाहिजे. ठीक आहे. सो यव, गहू याचे पदार्थ खाल्ल्यानंतर कसं पाणी प्यायचं? आपल्याला थंड पाणी प्यायचं. ठीक आहे. दही, मद्य, ठीक आहे, मध, विष याच्यात हे जर खाल्लं आपण तर कसं पाणी प्यायचं? थंड पाणी प्यायचं. मिष्टान्न, कोमट पाणी, ठीक आहे, हे जर आपण पिलं मिष्टान्न जर खाल्लं, गोड पदार्थ, तर आपल्याला कसं पाणी प्यायचं? कोमट पाणी. ठीक आहे. भाज्या किंवा मूग खाल्ले तर कसं पाणी प्यायचं? तर दह्याची निवडी म्हणजे ताक, कांजी करून प्यायची. ठीक आहे. आणि कृश व्यक्ती, एकदम बारीक व्यक्ती आहे, तर त्यांनी सुरा प्यायची. सुरा हे दारूचा एक प्रकार आहे. ठीक आहे. जो क्षय असणारे, ज्याला क्षय व्याधी आहे, ओके, सो त्यांनी मांसरस प्यायचा आहे. मांस व मंद अग्नी असल्यास, ज्यांचा अग्नी मंद आहे, ठीक आहे, सो त्यांनी मद्य सेवन करायचं. सो हा आपला चॅप्टर आहे. ठीक आहे. मात्राशी अध्याय. सो इझी आहे. याच्यामध्ये फक्त भोजनासंबंधित सर्व आहे. त्याची मात्रा असेल, अजीर्ण असेल, अलसक, विसूचिका आहे याच्यामध्ये आहे. ओके. याच्यामध्ये एखादा तुम्हाला MCQ येऊ शकतो. ठीक आहे. MCQसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तुम्हाला याचे नोट्स पाहिजे असेल तर ते मिळून जातील ऑलरेडी. फक्त तुम्हाला व्हॉट्सअपवर मला मेसेज करायचा आहे आणि टेलिग्रामला फॉलो करा. त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट्स राहतील आणि तिथे सॅम्पल नोट्ससुद्धा आहे टेलिग्रामवर. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.